बंधविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथामध्ये तृतीय कलेमधील प्रश्न क्रमांक 68 पान नंबर 26 काढा। 17 तत्वे समजल्याचे काय फल आहे। ही जी 17 तत्व आहेत, आपण काल उदाहरण घेतलेलं आहे की घड्याळाला वरी केस असते आणि खाली डायल असते आणि मध्ये त्याच्यामध्ये 17 ज्वेल्सची मशीन असते ती। तर ही 17 ज्वेल म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 1 मन आणि 1 बुद्धी, हे 17 तत्व आहेत। आणि या 17 तत्वाचा सूक्ष्म देह म्हणजे लिंगदेह आहे। आणि हा लिंगदेह याची बॉडी हे मांसमय स्थूल देह आहे। अलग लक्षात, वरचा काच आणि ते खालचं डायल असते ना, ते ही निस्ती बॉडी आहे, त्याच्यातली मशीन काढून घेतलं ना, ह्या पट्ट्याला त्याला काही किंमत नाही राहत, भंगारमध्ये टाका। तसं ह्याच्यातून सूक्ष्म देह निघून गेला म्हणून वायुर्गंधा निवासियात काय जातं, सूक्ष्म देहातलं 16वं तत्व मन हे कर्माचं गाठोडं घेऊन वासनेप्रमाणे निघून जातो। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूप, वासंशी जीर्णानी यथा विहाय, नवानी गृह्णाति नरो पराणी, तथा शरीरानी विहाय जीर्णा, नवानी गृह्णाति नरो पराणी। म्हणून जसजसं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे। हे चैतन्यनाथ काय करतात, जशी वासना असेल त्या जीवाची त्या विषयात, तसं तसं देह त्या जीवाला भेटत असतो। म्हणून हे जसं जीर्ण वस्त्र, जुने वस्त्र फाटले की नवीन वस्त्र परिधान करतो, तसं एक शरीर फाटलं की दुसरं शरीर परिधान करतं। कोण? चैतन्यनाथ। आणि ते कोण आहेत? तुम्ही आहेत, आम्ही सगळे। पण आता हे कुठंतरी थांबायला पाहिजे, हे शरीर धारण करणं आणि सोडणं। तर हे धारण सोड संपण्याकरिता हे 17 तत्व जाणून घ्यावं लागतात। ही 17 तत्वे मी नाही व माझी नाही हे जाणायला पाहिजे, कारण ही अपंचीकृत पंचमहाभूतांची आहेत। असे 17 तत्वे समजल्याचे फल आहे। हे कोणाची आहेत? हे अपंचीकृत पंचमहाभूताची 17 तत्व आहेत। आता अपंचीकृत कशाला म्हणायचं? ज्याचं मिश्रण झालं नाही, जे एकमेकात मिसळले नाही, ज्याची भेळ झाली नाही, जे रगडल्या गेले नाही ते रगडा। म्हणून हे ध्यानात घ्यायचं सोप्या सोप्या शब्दात, कारण हे शास्त्रीय शब्द आहेत। हे पंचीकृत पंचमहाभूत, अपंचीकृत पंचमहाभूत लांब लांब शब्द आहेत। पण अपंचीकृत याचा अर्थ जे मिसळले नाही, ज्याचं मिश्रण झालं नाही। तर प्रश्न क्रमांक 69 पहा। ही 17 तत्वे मी नाही व माझी नाहीत हे कसे जाणावे? हे कसं जाणायचं? तर या 17 तत्वांचा मी ज्ञाता म्हणजे यांना जाणणारा आहे। जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूहून भिन्न असतो, असा नियम आहे। आता तुम्ही जसं भिंत जाणली, मग भिंतीला जाणणारे तुम्ही भिंतीहून वेगळे आहात, कारण भिंत तुम्हाला डोळ्यानं दिसली। डोळ्याद्वारे अंतकरणामध्ये तुम्हाला भिंतीचं ज्ञान झालं, म्हणजे तुम्ही डोळा वेगळा, भिंत वेगळी, अंतकरण वेगळं आणि तुम्ही वेगळे। मग भिंत इंद्रियाद्वारे जाणली ना, आणि अंतकरणात जाणली आणि तुम्ही जाणली। मग तुम्ही भिंतीला इंद्रियाद्वारे जाणता आणि तुम्ही तुम्हाला इंद्रिया वाचून जाणता, म्हणून तुम्ही त्या वस्तूहून वेगळे असता। ज्या वस्तूला आपण जाणतो त्या वस्तूहून आपलं स्वरूप भिन्न असतं, हा नियम आहे। याप्रमाणे ही 17 तत्वे मी नाही व माझी नाहीत असे जाणावे। या नियमानं सगळ्या 17 तत्वाला हा नियम लावायचा। प्रश्न क्रमांक 70 पहा। याविषयी दृष्टांत कोणता घ्यावा? आता ह्याच्याबद्दल कोणता दृष्टांत घ्यावा? तर सांगतात, जसे नृत्यशाळेत असलेले दीपक, राजा, प्रधान, अनुचर, नायिका, वाजंत्री, सभासद हे बसले असताही दीपक प्रकाशित असतो आणि हे सर्व उठून गेल्यावरही हा दीप शून्य ग्रहाला प्रकाशित असतोच। तसेच स्थूल देहरूप नृत्यशालेच्या ठिकाणी
साक्षीरूप जो मी दीप आहे, चिदाभास रूप राजा आहे, मन रूप प्रधान आहे, पंचप्राण रूप अनुचर आहेत, बुद्धिरूप नायिका आहे, दशेंद्रिय रूप वाजंत्री आहेत आणि शब्दादी पंचविषयी रूप सभासद आहेत. हे जागृतीत असताना यांना साक्षीरूप दीप प्रकाशित असतो. सुषुप्ती समयी हे नसताना, म्हणजे झोपेत हे नसताना यांच्या अभावीही, यांचा अभाव होतो ना तिथं, मग प्रकाशित असतोच. या ठिकाणी हा दृष्टांत समजावा. आता हा दृष्टांत आपल्याला इथं सांगितलेला आहे. तर आधी दृष्टांत समजून घ्या. एक नृत्यशाळा आहे, म्हणजे साई नाट्य सभागृह सेलू, जिल्हा परभणी, नगर परिषदेचं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये एक दीपक आहे, की स्वागत करत असताना दीप प्रज्वलन करतात ना, मोठ्या माणसाच्या हातानं, पाहुण्याच्या हातानं दीप प्रज्वलन, ते दीपक आहे. मग ते असं पक्षीचं असते तिथं, त्याच्यामध्ये तेल असतं, ज्योत वात असते आणि त्या वातीवर ज्योत, मग तिथं उदबत्ती लावायची, मग दिवा लावायचा, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे ना. तर ते दिवा लावला ना, ते दीप. मग दुसरं राजा आहे, तिसरं प्रधान आहे, बरं का. राजाच्या हाताखाली कोण असतं? प्रधान असतं. प्रधानाच्या हाताखाली कोण असतं? अनुचर, म्हणजे त्याचे शिपाई. आणि नायिका असतात तिथं, काही मनोरंजन करणाऱ्या, नृत्य करणाऱ्या. वाजंत्री असते, जे नगारे वाजवते. कारण नृत्य करत असताना म्हणजे ते पाहिजे ना साधन वाजवायचं, तर ताल स्वर हे असलं म्हणजे तसं. आणि सभासद असतात बसलेले मग बाकीचे सिंहासनावर. तर हे सगळे ज्यावेळेस असतात ना उपस्थित राज्य दरबारामध्ये, तर तिथं दीपक असतो, ते दिवा असतो प्रज्वलित झालेला. आणि हे सगळे सभा संपली, नृत्य संपलं, राजाचं मनोरंजन झालं, ते म्हणले सभा स्थगित झाली, म्हणजे सगळे सभासद, प्रधान, ते शिपाई सगळे उठून गेले, तरीसुद्धा दीपक आहेच, बरोबर आहे, प्रज्वलित आहे ते. मग तिथं कोणीच नाही, म्हणजे शून्य ग्रहाला, जिथं माणूसच नाही, त्याला सुद्धा तो दीपक प्रकाशन करतो. आता इकडे घ्या, स्थूल देहरूप नृत्यशाळेच्या ठिकाणी. आता हा जो स्थूल देह आहे ना, ही एक नृत्यशाळा आहे. हे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, हे विषयाचं ज्ञान होण्याचं पूजनीय यंत्र आहे. म्हणून हे काय आहे? देह देवाचे मंदिर. देह काय आहे? मंदिर आहे. म्हणून ते काय सांगते, तर हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयरूपी मंदिरामध्ये याचं स्मरण करा. एके ठिकाणी तुकोबराय सांगतात, काया ही पंढरी आत्मा पांडुरंग, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हे काया म्हणजे शरीर काय आहे? पंढरपूर आहे. आणि याच्यामध्ये जो प्रगट चैतन्य आहे तोच साक्षात विठ्ठल परमात्मा आहे, असं रूपक तुकोबराय सांगतात. तर हे इथं काय रूपक दिलं? हे नृत्यशाळा आहे. हे स्थूल शरीर म्हणजे नृत्यशाळा आहे. इथं साक्षीरूप जो आहे ना, तो दीपक आहे. आता साक्षी कोण आहे? तुम्ही. कारण तुम्ही सगळ्या विषयाला जाणायला लागलेत ना. इंद्रियाद्वारे अंतःकरणात बाह्य जगताला, इंद्रिया वाचून अंतःकरणात आठवणीला, संस्काराला कोण जाणायला लागलं? आता बाबा तुम्ही लहानपणी काय खेळ खेळले असं म्हणल्याबरोबर तुमच्या अंतःकरणात त्या सगळ्या आठवणी झाल्या का नाही? त्या कोणाला कळाल्या? त्या ज्याला कळाल्या ना, अंतःकरणाला नाही कळाल्या, त्या मनालाही बी नाही कळाल्या. बरं का. म्हणून तर काय सांगितलेलं आहे, न मनहु न बुद्धी न चित्त अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न चलता न रुकता न कहता न सुनता. कोण आहेत तुम्ही? जगत चेतना हूँ अनादि अनंता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. न मन हूँ न बुद्धी न चित्त न अहंकार. म्हणजे आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार नाही, यांना जाणणारे आहोत, यांना प्रकाशन करणारे आहोत. मग तुम्हाला बालपणाच्या आठवणी झाल्या का नाही? मग त्या आठवणी कोणाला कळाल्या? त्या अंतःकरणातच कळाल्या आणि तुम्हालाच कळाल्या. म्हणजे त्या संस्काराच्या, त्या आठवणीचे साक्षी तुम्ही आहात. मग तो साक्षी म्हणजे दीपक आहे.
दीप आहे. चिदाभास रूप राजा आहे. आता चिदाभास कशाला म्हणायचं? जे वृत्तीमध्ये प्रगट चैतन्य आहे का त्याला चिदाभास म्हणायचं. आता साक्षी आणि चिदाभास याच्यातला फरक ध्यानात घ्या बाबा. जसं तुम्ही एखाद्या खोट्या वस्तूला प्रकाशन करायला लागले तर तिथं तुम्ही कोण आहात? साक्षी आहात. आणि जिथं तुम्ही व्यावहारिक गोष्टीला प्रकाशित करायला लागलेत ना तर तिथं तुम्ही कोण आहात? चिदाभास. वृत्तीमध्ये वृत्तीतलं जे प्रगटता आहे ना त्या चैतन्याला चिदाभास म्हणायचं. आता गंमत अशी आहे की विषय खोटा आहे का खरा हे कसं ठरवायचं? तर खोटं जसं म्हणलं आरशातलं प्रतिबिंब, रात्री पडलेलं स्वप्न, बरं का, तर भिंतीवरचे चित्र, हे ज्यावेळेस तुम्ही जाणता ना त्यावेळेस तुम्ही साक्षी असता. खोटे आहेत ना ते. आणि खरे म्हणजे जसं आता हे व्यावहारिक वस्तू आहे, ही भिंत आहे, ही व्यवहारामध्ये खरी आहे ना, याला नाही कसं म्हणता तुम्ही? व्यवहार सूर्य कसा आहे व्यवहारात खरा आहे ना. सगळ्या आता एवढी मोठी रात्र अंधार निवृत्त व्हायला ना, मग तुम्ही त्याला खोटं कसं म्हणता? मग व्यावहारिक सूर्य आहे ना, मग व्यावहारिक सूर्याचं ज्ञान तुम्हाला कसं झालं बाबा? प्रतिभाषिकला खोटं समजायचं का व्यावहारिकला खोटं समजायचं? जे प्रातिभाषिक आहे ना ते तर व्यवहारात खोटंच आहे ना. मग ते जाणत असताना तुम्ही साक्षी भाव असता, ज्याचा तुमचा ना त्याचा काही संबंध नाही अर्थात. आता तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. जसं तुम्ही दोन माणसाचं भांडणं चालू आहे आणि तुम्ही त्याला नुसतं पाहायला हवेत लांबून इथं बसल्यापासून, तर तुम्ही त्याच्या भांडणात काही हस्तक्षेप करता का? नाही. मग हे भांडणाच्या वेळी कोण कोण होतं? बाबा हे भांडू लागले आणि ते बाबा मंदिरात बसून पाहू लागले, मग घ्या यायला विमानात. बाबा खरं सांगा, तुम्हाला कोठडीमध्ये तिथं उभं केलं ना त्याचा ह्याच्यामध्ये, तर ते म्हणतात की बाबा तुम्ही खरं सांगा, गीतेवर हात ठेवून शपथ घ्या आणि सांगा. तर तेच सांगायला लागलो की जसं व्यवहारामध्ये तुम्ही त्याचे साक्षी आहेत ना तसं तुम्ही प्रतिभाषिक वस्तूला जाणत असताना त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करता येते का? ते झाले साक्षी. आणि ज्यावेळेस तुम्ही घटाला जाणता, सूर्याला जाणता, तर त्यावेळेस काय होतं नेमकं? कारण अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारे त्या विषयाचा आकार धरते, बरोबर. आणि त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ना ते तुम्ही त्या वस्तूचं प्रकाशन करता, याला चिदाभास म्हणते. आलं का त्याला? नाही आलं ना. जसं हा घट आहे, आता घटावर दोन आवरण आहेत, एक अंधाराचं आणि एक अज्ञानाचं. तर अंधाराचं आवरण प्रकाशानं दूर झालं. आता अज्ञानाचं आवरण दूर व्हायचं बाकी राहिलं. ते विक्षेप तर नंतर राहिलं हो, ते ह्याच्यामध्ये विक्षेप येत नसतो. फक्त आता अज्ञानाचं आवरण आहे ना तर ती डोळ्याद्वारे अंतःकरण वृत्ती त्या विषयाचा आकार धरते. धरला मग त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ना ते तुम्ही आहेत, त्यालाच वृत्युक्त चैतन्य म्हणजेच चिदाभास म्हणते. उपहित म्हणायचं का? उपहित म्हणा, साक्षी आपलं हे चिदाभास म्हणा, त्याला एकालाच नाव आहे. तर असा शब्दाचा फक्त फरक आहे तिथं, बरं का. मग ते जे वृत्युक्त चैतन्य म्हणजे वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ना ते प्रकाशन करतं की हा घट आहे. मग अज्ञानाचं आवरण उडालं तिथं असं, आणि अंधाराचं आवरण तर प्रकाशानं दूर झालं. तर अशा पद्धतीनं तुम्ही साक्षी आणि चिदाभास. आता जो चिदाभास आहे ते राजा आहे. तुम्ही कोण आहात? राजा. म्हणून राजा चक्रवर्ती निजेला सुमन सेजेवरी, तो स्वप्नी होऊनी भिकारी, जात्यंदा घरी भीक मागे, एक कुटका यावया हाता, तो निचासी म्हणे रे तू राजा धन्य तत्वता. तो निचाला काय म्हणायला लागला? एक कुटका द्यावं राजे, मायबाप एक कुटका वाडा आम्हाला. हे कोण आहे? राजा आहे. राजा चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्ती सम्राट म्हणजे कोणाचा मांडलिक नाही आहे, सगळे राजे त्याचे दास आहेत. तो सगळ्या तिन्ही लोकांचा राजा आहे. असं तुम्ही राजे आहात. कोणते राजे? माऊली वर्णन करायला लागले. आत्मराजू तव, तुम्ही आत्मराजे आहात. ज्ञान मात्रची भरीव, तुम्ही केवळ नुसतं ज्ञानानंच भरलेले आहेत. तुमच्या ठिकाणी अज्ञानाचा लेश नाही. मग असं असताना तुम्ही मी तो ज्ञानस्वरूप आहे, हे तो धाडिले वाहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. तुम्ही ज्ञानस्वरूप असताना, तुम्ही ज्ञानस्वरूप आहेत असा अनुभव असताना तुम्ही काय केलं माहिती का? विषय ज्ञाने होय गगना एवढा, ह्या अनुभवाच्या विषयाला तुम्ही लात मारली आणि विषय संपादन झाले की आपलं मन सुपासारखं व्हायला लागलं. वा वा वा, घर बांधलं.
गाडी घेतली बरं. अरे अशा गाड्या घोड्या किती आल्या आणि गेल्या, घरं आले आणि गेले, पण हे ज्ञान कुठं संपादन करता यायलं का? म्हणून हे अनंत जन्मात काम झालेलं नाही. म्हणून आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे, परब्रह्म सावळे. आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे कोंडाटले पुढे, परब्रह्म सावळे. ही दृष्टी आपल्याला सद्गुरू आणून देतात की हे जे काय आहे ते सावळं परब्रह्म आहे. ते तुमच्या सगळं काय आहे? सावळं परब्रह्म आहे. म्हणून तुम्ही राजे आहात आणि मन रूप प्रधान आहे. मन हे प्रधान आहे. आता मनानं राजाचं ऐकावं, प्रधानानं राजाचं ऐकावं का राजानं प्रधानाचं ऐकावं? हां, मग तसं मनानं तुमचं ऐकावं, पण मन तुमचं ऐकायलं का तुम्हीच मनाचे ऐकायले? क्या बात आहे. म्हणजे तुम्ही मनाच्या अधीन झाले. आता ते मन काय म्हणते? वश केला राजा, मग आपलीच प्रजा, मग आपलाच खेळ चालू द्या ना. आता ते म्हणायला लागले, म्हण आता मी 3.5 देहाचा आहे म्हणलं, मन मी जातीचा आहे म्हणलं, गर्व से कहो हम हिंदू है म्हणलं. काय हिंदू? देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. इथं काय म्हणायला लागले? भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. अरे इथं देशच नाही आपला. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी, कुठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे, तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी, निर्वी सज्जन संता. संत तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणून तुम्ही संत मायबाप आहेत. तुम्ही माझ्यावर एवढा उपकार करा. न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा, आणि दिनाचा सोयरा पांडुरंग, तो पांडुरंग मला परमात्मा दाखवा. मग मन प्रधान आहे. हे पंच प्राण रूप काय आहेत? शिपाई आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि बुद्धिरूपी नायिका आहे, म्हणजे नृत्यका आहे. ही नृत्य करणारी आहे. आता हिनं नृत्य करताना ते आपण पाहावं का राजानं तिच्या ठेक्यावर नाचावं? नाही, ज्यावेळेस राज दरबारामध्ये नृत्यिका नृत्य करत असते तर त्यावेळेस राजा नुसतं पाहतो आणि आनंद लुटतो का तिच्या ठेक्याबरोबर नाचतो? नुसतं आनंद लुटतो, पाहतो ते कसं काय नृत्य चाललं म्हणून. तर हे काय झालं इथं? तिच्याबरोबर हे बी राजा खाली उतरून नाचायला लागला. आता किती खाली आला राजा? हे शोभतं का राजाला? नाही शोभत. तसं आपल्याला हे शोभतं का की बुद्धीनं विषयाचं ज्ञान करून द्यावं आणि आपण त्याला आत्मत्व द्यावं? शोभत नाही. हे किती खाली आलोत आपण, लय खाली आहो. म्हणजे असं हे 10 इंद्रिय वाजंत्रिय आहेत. कोणते 10 इंद्रिय? हे 5 ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ, हे 5. आणि हात, पाय, वाणी, गुद आणि उपस्थ, हे 10 इंद्रिय आहेत. ते हे वाजंत्रिय आहेत. हे वाजवणारे, हे नगारे वाजवणारे, पिपाणी वाजवणारे, ढोलक वाजवणारे, हे असे वाजंत्री. आणि शब्दादी पंचविषय रूप हे सभासद आहेत. म्हणजे हे त्या ह्याच्यामधले काय आहेत? ते जे बसतात ना सेना, त्याच्यामध्ये कुणी सेनानायक असते तर ते असे सभासद आहेत. हे 5 विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे जागृतीमध्ये असताना, आता हा जागृतीचा व्यवहार चालू आहे. म्हणजे काय चालू आहे बाबा? 82 तत्वाचा व्यवहार चालू आहे. हे 82 तत्व आपण पंचीकरणात घेतलेले. 5 म्हणजे अंतकरण चतुष्टय, प्राणपंचक, इंद्रिय पंचक, विषय पंचक, त्यांचे आधी भौतिक, आधी दैविक आणि अध्यात्म, त्यांच्या देवता, त्यांच्या दिशा, हे सगळे 5 मिळून असे 82 तत्व आहेत. आणि जागृत अवस्था, नेत्रस्थान, हा 82 तत्वाचा व्यवहार चालू आहे. आणि इथं डोळा हे प्रमुख आहे. म्हणजे नयन है तो चैन है, नाही तर बेचैन है. म्हणून ह्या जागृतीचा व्यवहार चालू असताना साक्षीरूप दीप प्रकाशित असतो. आता साक्षी तुम्ही ह्याला जाणायला लागले इंद्रियाद्वारे अंतःकरणामध्ये. आता तुमचा आणि या विषयाचा अर्थार्थी काही संबंध नाही. कारण हे विषय कसे आहेत माहिती आहे का?
हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. मग मृगजळामध्ये तुम्हाला काही हस्तक्षेप करता येतो का? काहीच नाही. तिथं तिथं तोंड पाणी म्हणजे तहान भागती का ओठ ओले होते? ओठ ओले होत नाही, तहानही जात नाही. ते मृगाला भासलेलं पाणी आहे म्हणजे मृगजळानं आहे. काय तिथं झळ्या आहेत त्या, आहे ना. तसं हे विषय झळ्यासारखे आहेत, हे खरे नाहीत. हे नुसते दिसायला आहेत, असायला नाही. म्हणजे त्याला तुम्ही जाणायला लागलेत म्हणजे तुम्ही साक्षी आहेत का कसे? साक्षी. हां, म्हणून तुम्ही इथं कोण आहेत? साक्षी आहात. म्हणजे तो दीप तुम्ही प्रकाशित आहेत. आणि सुषुप्ती समय आता झोपेमध्ये ह्या विश्वाचा पसाराची जी काही प्रतीती यायला लागली, हे दिसायला लागलं, ते हे झोपेत दिसतं का? असं झोपेत दिसतं काय? नाही. नाही दिसत. मग हे नसताना सुद्धा त्याच्या अभावीही प्रकाशित असतोच. म्हणजे दीप त्यावेळेसही प्रकाशित असतो. म्हणजे जाणणं तिथं सुद्धा असतं आणि जाणणं इथं सुद्धा आहे. म्हणजे या वस्तू असतानाच जाणणं आहे आणि ह्या वस्तू नसताना सुद्धा झोपेमध्ये जाणणं आहे. आणि ते जाणणं तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. हो. मग या ठिकाणी हा दृष्टांत सांग, बरं. असा हा दृष्टांत आहे. आता याच्यात तुम्ही कोणाला काही समजलं नाही का? न समजलेला भाग असला तर विचारा. पान क्रमांक 27 वर आता 71 नंबरचा प्रश्न आहे की तो कसा समजावा. आता जो राजा आहे ना तो कसा आहे असं कसं समजायचं? तर इथं उत्तर देतात, जागृत अवस्थेच्या ठिकाणी इंद्रिय व अंतकरण या दोघांच्या साह्याने मी प्रकाशतो म्हणजे जाणतो. आता ह्या जागृत अवस्थेमध्ये इंद्रिय आणि अंतकरणाच्या साह्यानं मी सगळ्या वस्तूला जाणायला लागलो. आता जगत जाणायला लागलो म्हणजे काय आहे? जगत म्हणजे काय? नाथ महाराज ह्याचं संक्षिप्त वर्णन करतात आणि विस्तारनं सुद्धा सांगतात. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. जे ब्रह्मांडात आहे ना ते पिंडात आहे. आणि ब्रह्मांड म्हणजे काय आहे? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 वस्तूशिवाय 6वा विषयच नाही. तुम्ही तपासून पहा. काय कळालं तुम्हाला? रूप कळालं. कशानं? डोळ्यानं. काय कळाला? शब्द. कशानं? कानानं. वास कळाला नाकानं. स्पर्श कळाला त्वचेनं आणि रस कळाला जिभेनं. याच्या पलीकडे काही विषय का? झालं ना. मग ब्रह्मांड 5 विषयात आलं आणि 5 विषय म्हणजेच शरीर आहे. शरीर म्हणजे काय? शरीर नसून फक्त 5 विषय. कारण तुम्हाला डोळ्यानं याचं रूप दिसायला काळं गोरं, याचा शब्द ऐकू यायला लागला. कुणी मारलं तर झापड मारली तर ऐकू येतं ना, चापट मारली ऐकू येतं. आणि ह्याचं समजा असं चाटून पाहिलं तर खरट म्हणून चव लागते. ह्याचा स्पर्श येतो, हे मऊ आहे का. आता म्हातारं शरीर असलं तर कसं आहे? खरबड लागतं आणि लहान बालक असलं तर मऊ लागतं. म्हणजे त्वचेनं स्पर्श कळायला लागला आणि ह्याचा रस कळतं आणि वास येतो. आता उन्हाळ्यामध्ये किती घामाचा वास येतो ना. आपल्याला आपला घामाचा वास आवडतो का? नाही आवडत. म्हणजे लग्नामध्येच गेलं ना तर ते दरवाजालाच काय करतात? ते इतरचा फवारा असतो काढून ठेवतात. कारण हे आधीच नाचून आलेले असते आणि ह्याच्या अंगाचा घाण वास येत असतो. ते वास येऊ नये म्हणून अत्तरचा फवारा तिथं दरवाजासमोर ठेवलेला असतो. मग सुस्वागतम आहे की. तसं हे शरीर 5 विषय. आता 5 विषय कशानं कळायला लागलेत? 5 इंद्रियाद्वारे. डोळ्याद्वारे रूप कळायला लागलं, कानाद्वारे शब्द कळायला, नाकाद्वारे वास कळायला, त्वचेद्वारे स्पर्श कळायला, जिभेद्वारे रस कळायला. हे 5 इंद्रियाद्वारे 5 विषयाचं ज्ञान एका अंतकरणात व्हायला. आणि तुम्ही एकरूप आहेत म्हणून त्या एकरूप असलेल्या तुम्हाला कळायला लागले. मग विषय जाणण्यात येणारे इंद्रिय विषय जाणण्याचे द्वार, मन हे विषय जाणण्याचं ठिकाण आणि त्या मनामध्ये तुम्ही एकमात्र जाणणारे आहे. जसं वऱ्हाड आहे आणि नवरदेव आहे. वऱ्हाड म्हणजे नवरदेव नाही, नवरदेव म्हणजे वऱ्हाड नाही. तसं हे दृश्य आहेत जाणण्यात येणारे आणि तुम्ही द्रष्टा आहात जाणणारे. मग दृश्य द्रष्टा नाही, द्रष्टा दृश्य नाही. बरं का? म्हणजे आता दृश्यच जर खोटं आहे तर त्याच्या सापेक्ष दृष्टेपणासुद्धा कसा आहे? खोटाच आहे. कारण हे इंद्रिय ह्या इंद्रियाने दाखवलेलं हे जगत इथंच आहे. पण हे जगत आणि हे इंद्रिय स्वप्नात नसतील. मग स्वप्नातल्या इंद्रियांनी वेगळंच जगत दाखवलेलं आहे. मग तिथं वेगळेच इंद्रिय वेगळंच जग असतं. मग तिथले इंद्रिय आणि तिथलं जग इथं नाही, इथले इंद्रिय इथलं जग तिथं नाही. पण या जगाला इंद्रियाद्वारे जाणणारा मी इथंही आहे आणि त्या इंद्रियाला त्या जगाला जाणणारा मी तिथंही आहे.
म्हणजे मी दोन्हीकडे आहे म्हणून सत आहे आणि हे दोन्हीकडे नाही म्हणून असत आहे. म्हणून सत्य आपण आहोत. मग स्वप्नावस्थेमध्ये मी इंद्रिय रहित केवळ अंतकरणाच्या साहाय्याने प्रकाशन करतो. म्हणजे स्वप्नामध्ये हे इंद्रिय असतात का, मग तिथं दुसरेच इंद्रिय असतात. तर ते स्वप्न म्हणजे काय आहे, आपण काल थोडं चिंतन केलं की केवळ मन काय करायला लागलं, कल्पना करायला लागलं. एकट्या मनानं केलेली कल्पना म्हणजे स्वप्न आहे. म्हणजे स्वप्न म्हणजे तुमच्याच कल्पनेचा विस्तार आहे. तुम्ही व्यावहारिक एकत्वाच्या अज्ञानामुळं तुम्हाला तिथं अनेकत्वाचा भास झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ते वासनात्मक प्रपंच आणि हा भौतिक प्रपंच हे भूतापासून झालं आणि ते वासनेचा परिणाम. मग भौतिक प्रपंचाला सोडून तुम्ही वासनात्मक प्रपंचाचा अनुभव घेतला म्हणजे स्वप्नाचा, आणि वासनात्मक प्रपंचाला सोडून तुम्ही भौतिक प्रपंचाचा अनुभव घ्यायला लागलात म्हणजे हे जग. आता हे झोपीमध्ये भौतिक प्रपंच नसतो आणि वासनात्मक प्रपंचही नसतो. म्हणजे याच्या दोन्हीच्या अभावाला तुम्ही झोपेमध्ये जाणता. म्हणजे तुम्ही तिथं निष्प्रपंच असता आणि जे निष्प्रपंच असतं ना तेच ब्रह्म असतं. हे असं इथं सांगितलं. तर सुषुप्त अवस्थेमध्ये इंद्रिय व अंतकरण या दोघांच्या सहाय्या वाचून केवळ मीच प्रकाशन करत असतो असे समजावे. हे घेतलं ना आता दृष्टांत, ते असं सांगायचं. आता पान क्रमांक 27 वर पहा, 72 क्रमांकाचा प्रश्न. याला आणखी दृष्टांत काय, याला अजून कोणता दृष्टांत आहे, तर ते दृष्टांत सांगतात. जसे 5 छिद्राच्या घरामध्ये पात्र, दिवा म्हणजे ज्योत, तेल व वात यासह दिवा जळत आहे. म्हणजे पंथी, तेल, वातीसह दिवा जळत आहे. हा दीप ज्योत, तेल, वात, पात्र यासह घराच्या अंतर अवयवास आणि छिद्रास प्रकाशून घटाच्या बाहेर प्रत्येक छिद्राच्या सन्मुख असलेल्या अनुक्रमे, आता 5 छिद्र आहेत ना त्याला, तर 5 छिद्रातून 5 वस्तू दिसायला लागल्यात. कोणकोणत्या ते सांगायला लागतात. विणा, पुष्पगुच्छ म्हणजे फुलांचा गुच्छ, मणी, रसपात्र आणि अत्तराची बाटली, ह्या 5 वस्तू ठेवलेल्या आहे. एकीकडं अत्तरची बाटली आहे, एकीकडं ते मोसंबीचा रस काढतात ना ते पात्र आहे, आणि दुसरीकडं मणी ठेवलेला आहे. एक ते तुळशी माळामधला मुकुटमणी माळे सगळं ठेवलेला आहे, आणि एकीकडं पुष्पांचा गुच्छ ठेवलेला आहे, आणि एकीकडं विणा ठेवलेला आहे. कीर्तनात घेतो ना आपण विणा, ते विणा. तर ह्या 5 वस्तू, आता त्या 5 छिद्रावाटे 5 वस्तूमध्ये ते प्रकाश चालला त्या वस्तूवर. हां, आता या सर्वांना छिद्राद्वारे प्रकाशित करत आहे. याप्रमाणे आता तो सूर्यरूपाने सर्व ब्रह्मांडास प्रकाशित करायला लागला. कोण, ते दीप सूर्याच्या रूपानं सगळ्या जगालाच प्रकाशन करायला लागलं. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, यथा प्रकाशयते एको कृष्णा सर्वं लोकम इमं रवी क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. अर्जुना, हा सूर्याचा प्रकाश तिन्ही लोकाला प्रकाशन करून अजून त्याचा प्रकाश शिल्लकच आहे. एवढा मोठा प्रकाश आहे, त्याची व्याप्ती. म्हणजे 700 श्लोकापैकी 1 श्लोक केवळ सूर्यासाठी खर्च केलेला आहे. म्हणजे किती महत्त्वाचा सूर्य. आता पहा, महातेजोमय सामान्य रूपाने सर्वव्यापी आहे. तो महान तेज आहे, आणि महान तेज असून त्या आकाशामध्ये निष्ठच आधारच आहे ते, का त्याला काही सपोर्ट केलेलं आहे? तिथं काहीच नाही ना, त्याला आधारच नाही, आधार आहेत. असा महान तेज आहे, सामान्य रूपाने सर्वव्यापी आहे, सगळीकडं व्याप्त आहे. आता सिद्धांतावर इकडे या, मग कसं घ्यायचं सिद्धांतामध्ये. आता पंच ज्ञानेंद्रिय रूप छिद्राचे स्थूल देहरूप घटामध्ये, आता हे स्थूल देह आहे ना, हा काय आहे माहिती आहे का, घट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तेल वतायचं ना ते पात्र आहे. हां, हे पात्र आहे. आता ह्याच्यामध्ये 5 छिद्र आहेत. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत का, हे 5 छिद्र आहेत. आणि हृदय कमलरूप पात्र आहे. हे इथं हृदय जे आहे ना ते पात्र आहे. यात मनाचा मन रूप तेल आहे. मनाचं काय आहे, तेल आहे. आणि बुद्धीची याला वात लावलेली, बरं का. आणि यावर आत्मरूप दीप म्हणजे ज्योत आरूढ आहे. आणि ह्याच्यावर जे प्रगट चैतन्य आहे ना ते आत्मरूपी ज्योत आहे. म्हणून ज्योतिष्याम पितात ज्योतिष तमसा परमुच्यते. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम
असं सांगितलेलं आहे वर्णन भगवान गीतेमध्ये सांगायला लागले. आणि ज्ञानोबा सांगतात ज्योतीची मी निज ज्योती, म्हणून कबीरदास सांगतात आत्मज्योती नजर नाही आती. ही आत्मज्योती आहे ना, हे डोळ्यानं दिसत नाही, म्हणून ते आत्मज्योती आहे. आता हा आत्मदीप हृदयरूप पात्र हा कोण आहे? आपण आत्मा आहोत म्हणजे आत्मदीप आहोत, आणि हृदयाच्या पात्रामध्ये आपण प्रगट आहोत. आता मनरूपी तेल आहे, ध्यानात घ्या बरं का. मनरूपी तेल आहे, बुद्धिरूपी वात आहे, आणि यांना देहाच्या आतील अवयवास, आता देहाच्या आतमध्ये जे अवयव आहेत ना, आणि इंद्रियरूप छिद्रास, आता हे 5 इंद्रिय आहेत ना, हे छिद्र आहेत ना, ह्याच्या वाट्यात ते प्रकाश काय व्हायला लागला बाहेर, म्हणजे जाणीव बाहेर पडायली ना, म्हणजे ती विषय आपल्याला कळायलेच ना इंद्रियाद्वारे. हां, प्रकाशून इंद्रिय संबंध, आता इंद्रियाचा संबंध विषयाशी आला की त्याचं आपल्याला ज्ञान होते, बरोबर आहे ना. मग शब्दाधिक विषयासही इंद्रियाद्वारा प्रकाशित करतो. मग जे शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या विषयाला आपण 5 इंद्रियाद्वारे प्रकाशन करतो म्हणजे जाणतो. आता 3 क्रमांकाचा पहा, ईश्वर रूपात ब्रह्मांड वगैरे सर्व बाह्य प्रपंचास प्रकाशित करतो. म्हणजे ईश्वर रूपानं आपण आहोत ना, तर ते सगळ्या ब्रह्मांडाला प्रकाशन करायला त्या रूपानं. आता 4 क्रमांकाचं पहा, सामान्य चैतन्य ब्रह्मरूपाने सर्वव्यापी आहे. आता सामान्य म्हणजे आहे रूपानं, जसं लाकडामध्ये अग्नी आहे पण ते पोळतं का आणि प्रकाशन करतं का? नाही. तसं आपलं सामान्य रूप आहे, ते केवळ आहे, अस्तित्व आहे, तिथं प्रगटता नाही. मग ते सगळीकडं आहे आणि व्याप्त आहे, म्हणून अखंड मंडलाकारम व्याप्तैनम चराचरम. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे माहिती का? एक हे सांगितलं, मैं निर्लिप्त निर्विकल्प सूक्ष्म जगत हूँ चैतन्य रूपोर सर्वत्र व्याप्त हूँ. मैं हूँ भी नहीं और कण कण रमनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. म्हणजे मी निर्विकल्प आहे, निर्लिप्त आहे आणि सूक्ष्म रूपानं जगतामध्ये व्याप्त आहे. हूँ चैतन्य रूप और सर्वत्र व्याप्त हूँ, म्हणजे अखंड मंडलाकारम व्याप्तैनम चराचरम. असं इथं सांगतात की सामान्य चैतन्य ब्रह्मरूपाने सर्वव्यापी आहे. याविषयी आणखी एक दृष्टांत आहे बरं का. तर इथे अन्य यज्ञशाळेचा एक दृष्टांत आहे, तो पुढे 7व्या कलेमध्ये उपद्रष्टारूप आत्म्याच्या विशेष प्रसंगी सांगण्यात येणार आहे. आता आत्मा उपद्रष्टा आहे, तो कसा आहे तर हे पुढच्या 7व्या कलेमध्ये सांगण्यात येणार आहे. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे, राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी हिणे वाग्यज्ञ तोषावी, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जी खळांची व्यंकटी सांडो